सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शङ्करं शङ्कराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः सर्वेषां शङ्करः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः। ऐसे सद्गुरु परम कृपाळू संपविला माया जंजाळू शिष्या प्रति दयाळू ऐक्य रूपे सदा शिव समारंभाम् शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यन्ताम् वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा वंदे गुरु परंपरा। सद्गुरुनाथ महाराज की जय। आज फोन येतात आहे की बऱ्याचशा लोकांना जॉईन होता येत नाहीये. का जॉईन होता येत नाही याचं कारण तर आज मी सांगू शकत नाही. पण 90हून अधिक लोक आता सध्या जॉईन झालेले आहेत. होईल थोडस वेळाने. आपण आपल्या विषयाला प्रारंभ करूया. आज आषाढी एकादशी आहे. सर्व शुभ ग्रह फलसम्मुख असतात. हे एकादशीचं महात्म्य आहे. एका उत्तम साधना करत असलेल्या ज्योतिष्यकारांनी मला हे सांगितलं होतं की एकादशी हा दिवस अतिशय पावन असतो आणि सगळे फलसम्मुख शुभ ग्रह एकत्र आले असतात. त्यामुळे तुम्ही जे कराल त्याला तथास्तु असतं. त्यांच्याकडनं त्या गोष्टीला आशीर्वाद असतो. म्हणून आज एकादशी, त्यातल्या त्यात आषाढी एकादशी, पंढरीची वारी रुक्मिणी आणि पांडुरंग यांच्या दर्शनासाठी
आसुसलेले नेत्र घेऊन वारकरी कैयोक दिवसांपासून वाटचाल करत असतात. त्या वाटचालीला आज पूर्णत्व येतं. आपण सुद्धा आत्मवारीच करतो आहोत. प्रत्येक उपनिषद हे आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जातं. म्हणून उपनिषदाचा अभ्यास ही आत्मवारी आहे. पण ही परोक्ष आहे. या अभ्यासाचं रूपांतर अनुभवातून, म्हणजे प्रत्येगात्म स्वरूप मी आहे, या अनुषंगाने आम्हाला अनुभवायचं आहे. आणि तसं जेव्हा आम्ही अनुभवू, त्यावेळेला ती आत्मवारी खऱ्या अर्थाने सार्थकी लागते. आणि अशी आत्मवारी आपल्या सगळ्यांची आज सार्थकी लागावी, अशी प्रार्थना सद्गुरू डॉक्टर काकांच्या चरणी करतो. आणि प्रथम नमन सद्गुरू डॉक्टर काकांना करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. ज्या वेळेला मी वंदन करतोय, आपण सगळ्यांनी मनापासून वंदन करावं. शांतीपाठ होईपर्यंत हे सगळं आपण मिळून करावं. म्हणजे उपनिषद आपल्या अंघोळणी पडेल आणि आपल्या अनुभवात येईल. पुनश्च पांडुरंगांना वंदन. पुनश्च पांडुरंग स्वरूप सद्गुरू डॉक्टर काकांना वंदन. त्यांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार. परमपूज्य मंदाताईंच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार. नित्याने न चुकता वेळेत पठण करणाऱ्या आदरणीय नीलाताई दातार यांना नमस्कार. आणि भगवत स्वरूप पांडुरंग स्वरूप आपण सगळे श्रोते वृंद आपल्या चरणी वंदन करतो, आपल्याला नमस्कार करतो. आणि आजचा विषय प्रारंभ करण्यापूर्वी श्रुती माऊलीला वंदन करतो आणि शांती पाठाला प्रारंभ करतो. आपण सगळे मिळून म्हणूया. ओ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. कठोपनिषद अध्याय 2 आणि वल्ली पहिली, या वल्लीतला 12वा आणि 13वा मंत्र आज आपण घेतो आहोत. तो वाचतो. अंगुष्ट मात्र पुरुषो मध्य आत्मनि तिष्ठति. अंगुष्ट मात्र पुरुषो मध्य आत्मनि तिष्ठति. ईशानो भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते. एतद् द्वैतत्. अंगुष्ट मात्र पुरुषो ज्योतिरेव धूमकः.
ईशानो भूतभव्यस्य स एवाद्य स ऊष्वः एतद्वैतत्. असे मंत्र क्रमांक 12 आणि मंत्र क्रमांक 13 या ठिकाणी आपण घेतो आहोत. दोन्ही मंत्रांचे अर्थ वाचतो आणि स्पष्टीकरण देतो. अंगठ्या एवढ्या मापाचा पुरुष अंतःकरणात राहणारा असून त्या भूत भविष्याचे नियंत्रण करणाऱ्या आत्म्याला जाणले असता तो म्हणजे जाणणारा आपल्या देहरक्षणाची फिकीर करीत नाही. हेच ते ब्रह्मतत्व आहे. 13वा मंत्र. या अंगठ्या एवढा पुरुष धूररहित ज्योतीप्रमाणे आहे. हा भूत भविष्याचा शास्त्र आहे. तोच आज आहे, उद्याही असणार आहे व तोच निश्चित ते ब्रह्म आहे. दोनही मंत्रामध्ये पुरुष अंगठ्या एवढा आहे असं सांगितलंय आणि तो 3 काळांवर नियंत्रण करणारा आहे, 3 काळांचा शास्त्र आहे असं सांगितलंय. आणि एतद्वैतच हेच ते ब्रह्म आहे हेही सांगितलंय. ह्या 3 गोष्टी या दोनही मंत्रांमध्ये कॉमन आहेत. त्यामुळे हे 2 मंत्र एकत्र सांगण्याचा माझा प्रयास आहे. आत्मस्वरूप याला पुरुष म्हणतात. पुरुनी शेते इति पुरुषः. देहरूपामध्ये जो शयन करतो, देहरूप नगरीमध्ये ज्याचं शयन आहे त्याला पुरुष असं म्हणतात. पुरुनी शेते इति पुरुषः. माझ्या देहामध्ये आत्मा राहतो हे स्पष्ट झालं म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात. प्रत्येकाच्या राहण्याच्या जागा आहेत आणि त्या जागेनुसार त्याचं राहणं निश्चित केलेलं असतं. आत्मा देहामध्ये राहतो. पुरुनी शेते इति पुरुषः. तुम्ही कुठले हो? आम्ही यवतमाळचे. गोंदवलेकर महाराज कुठले? गोंदवल्याचे. आणि मग ते म्हणतात, मी गोंदवल्यात नाही, मी सर्वव्याप्त आहे. तसं आत्मा कुठे आहे? आत्मा देहामध्ये आहे. म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात. आता एवढं आत्म्याचं वर्णन पुरेसं नाही झालं. जसं गोंदवलेकर महाराज गोंदवल्याचे म्हटल्यानंतर ते म्हणतात, की मी नुसता गोंदवल्यात नाही, मी सर्वत्र व्याप्त आहे. तसा हा आत्मा नुसत्या शरीरामध्ये व्याप्त नसून तो सर्व व्याप्त आहे. मग सर्व व्याप्त शब्दाचा अर्थ सांगत असताना त्याचं स्पष्टीकरण करत असताना पहिले शरीरात आत्मा कसा राहतो याच्याबद्दल सांगणं चालू केलं आहे. आता शरीराबाहेर आत्मा कसा राहतो याचंही वर्णन सांगावं लागेल. एकदा आपण आत म्हटलं की बाहेर म्हणावं लागतं. आम्ही घरात आलो म्हणजे आधी आम्ही घराच्या बाहेर होतो. स्पष्ट झालं की नाही? आत म्हटलं की बाहेर आला. आणि कालच आपल्याला सांगितलंय, नेह नानास्ति किंचन. न इह नानास्ति किंचन. आत्मा थोडासा सुद्धा
वैविध्यामध्ये नाही, द्वैतामध्ये नाही, विभागलेला नाही, वेगळा नाही. नेह नानास्ती किंचन. ब्रह्मतत्वात निराळेपण नावाची गोष्ट अस्तित्वातच नाहीये. जो माणूस भेददृष्टीने पाहतो त्याला आत्मज्ञान होऊ शकत नाही. जो आत्मदृष्टीने पाहतो तो जगतात रमू शकत नाही. त्याला जगत दिसत नाही असं भाषा नाही आहे. त्याला जगत सत्यत्वाने कळत नाही अशी ती भाषा आहे. आत्मज्ञानी जीवनमुक्ताला जगत दिसतं, पण ते वेगळेपणाने आहे असं कधीच वाटत नाही. ते वेगळेपणाने आहे असं त्याला कधीही वाटत नाही. आंब्याच्या कोयीला आंब्यापासून वेगळं करतात, पण आंबा घेत असताना आपण कोय घेतोच की नाही हो? म्हणजे कोई सगट आंबा घेतो की नाही? साला सगट आंबा घेतो की नाही? आतमधल्या रसा सगट आंबा घेतो की नाही? तसं जगता सगट सगळं ब्रह्मांड ब्रह्मरूप आहे. वाक्यरचना थोडी आंब्याच्या तुलनेत सांगितलेली आहे. तर सगळं ब्रह्मांड ब्रह्मरूप आहे असं जर म्हणायचं असेल तर ब्रह्मांड आहे असं म्हणण्याची गरज काय? सगळं ब्रह्मरूपच आहे असं म्हणावं लागेल. बरोबर. मग सगळं ब्रह्मरूपच आहे असं म्हणत असताना सगळं शब्द वापरण्याची गरज काय? आणि सगळं ब्रह्मरूप आहे असं म्हणणारा जर ब्रह्मरूप असेल तर ब्रह्मरूप आहे असं म्हणण्याचाही प्रश्न कुठे उद्भवतो? टप्प्याटप्प्याने आपण कुठे आलो? नेह नानास्ती किंचनवर आलो. काही वेगळं नावाची गोष्ट अस्तित्वात नाही आहे हो. वेगळं नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. आणि आम्ही वेगळेपणात वावरण्यात आयुष्य घालवून देतो. हा माझा, हा तुझा, हे आपलं, ते तुपलं. सगळं आयुष्य बरबाद. आणि असं होऊ नये आणि म्हणून आत्म्याला पहिल्यांदा कुठे बघायचंय? हृदय रूप कमळात बघायचं आहे. आणि म्हणून त्याचं पहिलं वर्णन आहे. नेमका कुठे सापडेल आधी? सगळीकडे तो व्याप्त आहे, पण आम्हाला नाही दिसत आहे ना. मग नेमका आम्हाला कुठे सापडेल? अंगुष्ट मात्र पुरुषो मध्य आत्मनी तिष्ठती. हृदय रूप कमळामध्ये राहणार ते ब्रह्म आहे. तो पुरुष कुठे राहतो? हृदय रूप कमळामध्ये राहतो. म्हणजे आत्मा अंगुष्ट मात्र अंगठ्या एवढा आहे आणि हृदय रूप कमळामध्ये राहतो. याचा अर्थ आत्म्याला परिमाण लावलं. परिमाण समजताय सगळ्यांना? ज्याच्यामुळे मोजलं जातं त्याला परिमाण असं. दूध लिटर मध्ये मोजलं जातं, कपडा मीटर मध्ये मोजला जातो, जमीन किलोमीटर मध्ये मोजल्या जाते. उष्णता डिग्री मध्ये मोजल्या जाते. याला परिमाण असं म्हणतात. उष्णतेला परिमाण लावलं, गारव्याला परिमाण लावलं, कापडाला जमिनीला परिमाण लावलं, वस्तूला किलो आणि लिटर असं परिमाण लावलं. आत्म्याला परिमाण कसं लावता येईल? आत्म्याला परिमाण लावता येत नाही. तरी सुद्धा आपल्याला समजण्यासाठी सांगावं लागतं की तुला कुठे स्थिर व्हायचंय विचाराने? अंगुष्ट मात्र पुरुषो हृदया कमळामध्ये
हा अंगुष्ठा एवढा आहे. आता हे सांगण्याचा भाग झाला. वास्तविक तसं नाहीये. अंगठ्याचं दुसरं उदाहरण देतो. अंगठा फार महत्वाचा आहे बरं. आणि दिवसेंदिवस अंगठ्याचं महत्व वाढत आहे. आमची प्रगती झाली की नाही झाली हे ज्याचं त्याने ठरवावं. ज्याला स्वतःची सही करता येत नव्हती, त्याला त्यावेळी कागदपत्रावर अंगठा द्यावा लागत होता. खरं आहे ना? आता ज्याला कॉम्प्युटर चालवता येतो, त्याला सुद्धा त्याच्या ऑफिसमध्ये जाताना थंब द्यावा लागतो. म्हणजे अंगठ्यापासून अंगठ्यापर्यंतचीच प्रगती आहे. अशिक्षितालाही अंगठाच द्यावा लागत होता. आणि टेक्निकल नॉलेज अतिशय उत्तम असणारा सुद्धा थंबच देऊन राहिला. प्रगती म्हणायची का हो? काल्पनिक प्रगती म्हणा. अंगठा टू अंगठा. अरे हा काय प्रवास आहे का? पुन्हा तिथेच आलात तुम्ही. अंगठ्यावरून निघालात आणि अंगठ्यावरच येऊन पोहोचलात. तुम्ही म्हणाल नाही, नाही, नाही. फार प्रगती झाली. आत्मसमाधान तो अंगठा देणारा आणि आज अंगठा देणारा दोघांमध्ये कोणामध्ये जास्त होतं? मनःशांती कोणाची चांगली होती? निश्चिंतता कोणामध्ये चांगली होती? आजकालचा माणूस फार लवकर पॅनिक होतो. आजकाल थंब देणारा किती लवकर पॅनिक होतो. त्यावेळेचा अंगठा देणारा निर्भीड असे, घाबरत नसे, माझं कसं होईल अशी चिंता नसे. अंगठा टू अंगठा. हा आत्मपुरुष अंगठ्या एवढा आहे. याचा अर्थ जेव्हा आपण थंब लावतो तेव्हा ती व्यक्ती आली हे आपल्या लक्षात येतं. 5-6 फूट उंच असलेली व्यक्ती आली, त्याचा थंब घेतलाय आपण. मग आता एक थंब 5-6 फूट उंच व्यक्तीचं निर्देशन करू शकतो. तोच थंब संपूर्ण व्यापक परब्रह्माचं निर्देशनही करू शकतो. म्हणून अंगुष्ठ मात्र अंगठ्या एवढा आत्मा आहे असं म्हणायचं. म्हणजे मोजपट्टीने तो अंगठा एवढा नाही आहे. पण थंब लावल्यानंतर 5-6 फुटाचा माणूस आला असं आपल्याला कळतं. एक तिरंगा फडकला तर काश्मीर टू कन्याकुमारी एवढा प्रदेश आहे हे आपल्याला कळतं. तसं हृदयामध्ये अंगुष्ठ मात्र आत्म्याचं जर साधन केलं, ध्यान केलं, तर सर्व व्यापक, निरपेक्ष व्यापक ब्रह्मतत्वाचं द्योतक आहे, निर्देशक आहे आणि तो अंगुष्ठ मात्र माझ्या हृदयामध्ये अंगठ्या एवढ्या रूपाने मी पाहतो आहे. तिरंगा म्हणजे भारत का हो? हो. तिरंग्याला सॅल्यूट केला, वंदन केलं तर भारताला वंदन होतं. हृदयाकाशात असलेल्या अंगठ्या एवढ्या आत्म्याला जर मी बघितलं, तर निरपेक्ष व्यापक समजण्यासाठी सर्व व्यापक अशा आत्मतत्वाला मी अनुभवल्याचा द्योतक आहे. म्हणून आत्मा अंगुष्ठ मात्र आहे. पुरुषो मध्य आत्मनी तिष्ठती. काय करतो तो? ईशानो भूतभव्यस्य. ईशान म्हणजे नियंत्रण करतो. ईशान म्हणजे शासन करतो. इथे ईशानो शब्द दोन्हीकडे आहे, दोन्ही मंत्रांमध्ये आहे. म्हणून दोन्ही मंत्रांच्या अनुषंगिक सांगतोय. ईशानो भूतभव्यस्य आणि इकडे ईशानो भूतभव्यस्य दोन्हीकडे.
शंकराचार्यांनी त्याचं उदाहरण दिलं आहे, की वेळूच्या आतमध्ये, वेळू म्हणजे बांबू, बांबूच्या आतमध्ये जी पोकळ भाग असतो त्याच्यामध्ये आकाश असतं ना. आता ते आकाश बांबू एवढं जरी पोकळ असलं, बाहेरून बांबू व्याप्त आहे, आतमध्ये आकाश आहे, पोकळी आहे. ते बांबू मध्ये जरी आकाश पोकळ असलं, म्हणजे बांबू एवढं ते आकाश असलं, तरी ते बांबू एवढं आहे का हो? जर तो बांबू फोडला तर निरपेक्ष व्यापक अशा आकाशामध्ये ते आकाश मिसळून जातं, कारण ते त्याच्याशी ऐक्य पावलेलं आहे आधीपासून. जसा बांबूच्या पोकळीमध्ये आकाश राहतं, बांबूची पोकळी समजत नसेल तर काही जणांनी बासरीची पोकळी समजावी. बासरीच्या पोकळीमध्ये आकाश आहे पहा, पण बासरीच्या पोकळीमधले असलेलं आकाश ते बाहेरच्या आकाशा एवढंच आहे. बासरी या उपाधीमुळे आम्हाला ते लहान वाटतं. बासरी ही उपाधी काढून टाकली तर ते आकाश तेवढंच आहे. म्हणून हृदयरूपी कमळाच्या पोकळीमध्ये आत्मा, जणू, जणू शब्दाचा अर्थ बांबूच्या पोकळीत जसं आकाश आहे त्याप्रमाणे, बासरीच्या पोकळीमध्ये जसं आकाश आहे त्याप्रमाणे जणू साक्षीत्वाने जीवाचे सर्व व्यवहार गमतीने पाहतो. आता आत्मा माझे व्यवहार गमतीने पाहतो. साक्षी हा नेहमी एन्जॉय करू शकत असतो. थोडक्यात अंपायर समजावं. अंपायर हा साक्षी आहे. त्याला कोणत्याच टीमची काही देणं घेणं नसतं. त्याला खेळाचा आनंद घ्यायचा आणि खेळाच्या आनंदामध्ये छान चेंडू टाकला, छान चेंडू टोलवला, सुंदर प्रकारची कॅच घेतली, तो एवढंच बघत असतो. कोणता देश जिंकतो आणि कोणता देश हारतो ते अंपायर नाही बघत. म्हणून साक्षीत्वात आनंद आहे. साक्षीत्व ही गंमत आहे. म्हणून काकाने लिहिलं, जीवाचे व्यवहार तो गमतीने पाहत राहतो. मग आता मी सगळे व्यवहार गमतीने पाहत राहिले पाहिजे की नाही? प्रपंच केवढा कठीण, प्रपंच कठीण म्हणणारे आणि प्रपंच सोपा म्हणणारे दोनही प्रपंचाला इन्व्हॉल्व होऊन बघत आहेत. दोघही प्रपंचाला इन्व्हॉल्व होऊन पाहतात आहे. साक्षी मात्र त्या प्रपंचाला गंमत म्हणून बघतो, आनंद रूप म्हणून बघतो. म्हणून तिन्ही काळाचा तो शास्ता आहे. त्याला त्या काळामध्ये रममाण व्हायचं नाही. फक्त तो त्रयस्थतेने बघतो. हा माझा भूतकाळ, हा माझा वर्तमान काळ, पुढे पुढे असा येणारा माझा भविष्य काळ. आम्ही भूतकाळात खूप रमतो. शाळेचा मित्र किंवा माहेरची माणसं भेटली की आम्हाला खूप आनंद होतो. खूप आनंद होतो. भूतकाळात रमणं आहे. आत्ताच या 12 जूनला आम्हाला मॅट्रिक होऊन 50 वर्ष झाली. 12 जून 2074 ला दुपारी 12 वाजता मॅट्रिकची मार्कलिस्ट मिळाली होती. त्यामुळे 12 जून 2024 ला दुपारी 12 वाजता आम्ही सगळे लोक एकत्र होऊन शाळेमध्ये गेलो आणि मग 50 वर्षापूर्वीचे सगळे जण भेटलो. भूतकाळ आनंददायी वाटला ना? भूतकाळ रमलो ना? जो हातातला निघून गेला आहे त्या काळाचा आनंद घ्यायचा, आठवून आठवून.
आता जो निघून गेला त्याचे चटके विसरून गेला असतो माणूस आणि सुख लक्षात असतं निघून गेलेल्या काळाचं. आणि काही लोकांना निघून गेलेल्या काळाचे चटकेच लक्षात असतात, सुख विसरून गेले असतात. आता कुणी काय ठसे उमटवून घेतले याच्यावर त्याच्या भूतकाळात सुख आहे की दुःख आहे याच्यावर हे अवलंबून आहे. पण साक्षी मात्र भूतकाळाला गमतीने बघतो, वर्तमान काळालाही गमतीने बघतो, भविष्य काळाला आनंदाने त्रयस्थतेने बघतो. असा आत्मा साक्षीत्वाने संपूर्ण देहाला बघतो. आत्मा हा इंद्रिय आणि देह संघाताचं पूर्णत्व आहे, लक्षात ठेवा. जर आत्मा नसेल तर पूर्णत्व नाही आहे, अपूर्णत्व आहे. त्या काळात उदाहरण दिलं होतं, आचार्यांनी दिलंय आणि डॉक्टर काकांनी पण सांगितलंय की स्त्रीला सौभाग्य म्हणजे पूर्णत्व कुंकुम तिलकाने लाभतं. सौभाग्यवती आहे, सुखात आहे, आनंदात आहे. काळानुरूप उदाहरण आहे. काळाला धरूनच त्याचा विचार करावा. तसा आत्मा आहे तर आनंदी आहे. आत्म्याची जाण आहे तर आनंदी आहे. आत्मरूपता असेल तर आनंद रूपता आहे. आणि आत्म्याशिवाय परिपूर्णत्व नाही. ज्यांनी आत्म्याला जाणलं नाही तो अपूर्ण आहे, लक्षात ठेवा. म्हणून आत्म्याचं महत्व त्या काळच्या कुंकुम तिलका इतकं महत्वाचं आहे. आणि ज्यांनी आत्म्याचं हे महत्व जाणलं, ज्यांनी आत्म्याचं हे स्वरूप जाणलं, जो आत्मा भूत भविष्य वर्तमान काळाचा नियामक आहे असं जाणतं, तो निश्चितपणे परब्रह्म स्वरूप झाला. म्हणून आत्म्याचं अंगुष्ठ मात्र आत्म्याचं काय करायचं आहे, जाणीव ध्यान करायचं आहे. असा जो आत्म्याला जाणतो त्याच्या अंतःकरणात ततो न विजुगुप्सते. ईशावास्य उपनिषदातही ततो न विजुगुप्सते शब्द आलेला आहे. केनोपनिषदातही विजुगुप्सा नाही असाच उल्लेख आहे. पण ततो न विजुगुप्सते एकत्व मनुपश्यताम हे ईशावास्योपनिषदातले मंत्रातले शब्द आहेत. तेच शब्द ततो न विजुगुप्सते. आता इथे न ततो विजुगुप्सते म्हटलंय, संस्कृत मध्ये चालतं असं. तो कुणाचीही वैर करत नाही, तिरस्कार करत नाही, द्वेष करत नाही. तो सगळ्यांपासून अलिप्त राहतो, स्वतःच्या देहापासून सुद्धा अलिप्त राहतो. आता जो स्वतःच्या देहातच आसक्त नाही, तो देहाच्या रक्षणाचं चिंतन करेल का हो? देहाच्या रक्षणाचं किंवा रक्षण होत नसेल तर त्याचं भय बाळगेल का हो? आणि असे निर्भय असलेली माऊली संजीवन समाधी घेतली, देहाची चिंता नाही केली. म्हणून म्हणतात, देह जाओ अथवा राहो. त्यांना देहाचं काहीच नसतं. लवकर गेला पाहिजे असंही वाटत नाही. आणि खूप टिकला पाहिजे असंही वाटत नाही. जर्जर झाला तर ते देहाला विटत नाही. आणि सुदृढ असेल तर ते देहाला लाडकवतही नाही. कशाही स्थितीत त्यांचा देह गेला तरी त्याचं त्यांना काहीही नसतं.
म्हणून देह रक्षणाची ते इच्छा करत नाहीत. व्यवहार्यतः जेवढं देहाला सांभाळलं पाहिजे औषध पाणी व्यायाम करून तेवढं करतात हं. अन्न पाणी भिक्षौषधम भुज्यताम दोन्ही मध्ये आलं. भिक्षा आणि औषध. प्राक्कर्मम प्रविलाप्यता. साधना पंचकम आठवा. म्हणून ते देहाच्या रक्षणाची इच्छा करत नाही. म्हणून देह टाकून देतात, फेकून देतात, आत्महत्या करतात असा पण त्याचा अर्थ नाही. रक्षणाची इच्छा करत नाही, जसं आहे तसं सांभाळतात. खूप जगलं पाहिजे असाही विचार करत नाही. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. काकांनी पंढरपूरमध्ये प्रवचन केलं तेव्हा म्हणाले होते, गाणं म्हणायला सोपं आहे, पण माझं वय 80 वर्षाचं आहे. 80 वर्षात शरीराला काय त्रास झेलावा लागतो, ते 80 वर्षाचं झाल्यावर तुम्हाला कळेल. तर हजारो साल जगल्यानंतर कायच कळणार आहे. आणि त्यातही एका वर्षाचे दिवस किती? 365 नाही, साल के दिन हो 50,000. एका वर्षाचे दिवस 50,000. असे हजारो वर्ष जगणं गाणं म्हणायला सोपं आहे. त्याच्यानंतर केक खायला सोपं आहे. हजारो वर्षाचं आयुष्य आणि प्रत्येक वर्षाचे दिवस 50,000. कवी कल्पना उत्तम आहे. वास्तविकता भयानक आहे. म्हणून हा आत्मा कसा आहे? वाक्य आहे, ततो न विजुगुप्सते. तो देहाच्या रक्षणाची चिंता करत नाही. तो देहाचा विचारच करतो. देहाप्रती आपलं कर्तव्य करतो, पण देहाचं चिंतन करत नाही. अशी जी आत्मज्योत, जी अंगुष्ठ मात्र आहे, ती हृदयामध्ये आहे. ती आत्मज्योत कशी आहे हो? त्या आत्मज्योतीबद्दलचं वर्णन पुढच्या मंत्रामध्ये केलं आहे. अंगुष्ठ मात्र पुरुषो ज्योतिरिवा धूमकहा. काय सुंदर वर्णन आहे. ज्योतिर इव धूमकाहा. आता इथे अधूमकाहा शब्द आहे. अधूमक शब्दाचा अर्थ असा असा होतो की त्या ज्योतीला धूर नाही. कशी ज्योती आहे ती? अधूमकाहा. त्या ज्योतीला धूर नाही आहे. अधूमकाहा. संस्कृत व्याकरण करणाऱ्यासाठी मी पुस्तकात नोट करून ठेवलं आहे, तेवढं वाचून दाखवतो फक्त. अधोमुख जी ज्योती आहे, धूर नसलेली जी ज्योती आहे, ती प्रकाशमान आहे. आता व्याकरण इथे सांगतं, येथे अधूमक हा शब्द ज्योती ही या नपुसकलिंगी नामाचे विशेषण असल्यामुळे अधूमक हे विशेषण सुद्धा नपुसकलिंगी म्हणजे अधूमकम असे करावे. या ज्योतीला धूर नाही. आत्मज्योतीला धूर नाही. ज्योतीपासून धूर निघतो बघा. आत्मज्योतीला धूर नाही. ऐकून घ्यायचं बरं का, कारण हे अनुभवल्याशिवाय समजणार नाही. ज्योती बिना धुराची कशी राहील असा प्रश्न नाहीये तिथे. मार्तंड जे तापहीन, मार्तंड शब्दाचा सूर्य असा अर्थ होतो आणि तापहीन सूर्य असे श्रीगुरु आहेत. श्रीगुरूंचं वर्णन आहे. मार्तंड जे तापहीन. श्रीगुरु मार्तंड आहेत म्हणजे सूर्य आहे. कसे सूर्य आहे? तेजस्वी सूर्य आहे. कोणतं तेज आहे? ज्ञानाचं तेज आहे. पण ताप नाही.
एकही ताप नाही. आधी भौतिक, आध्यात्मिक, आधी दैविक कुठलाच ताप नाही. मार्तंड जे तापहीन, तशी ही जी अधूमकहा, तशी ही जी आहे ज्योत, या ज्योतीला धूर नाही, या ज्योतीला तेल नाही, या ज्योतीला वात नाही, या ज्योतीला काजळी नाही. कारण धुराशिवाय काजळी तयार नाही. काजळी विना जी ज्योती, न लगे तैल न वाती, तैसा आत्मा सहज स्थिती अंतरी वसे. अशी आत्मज्योत अंगुष्ठ मात्र आपल्या हृदयामध्ये निवास करते आहे. आपल्या हृदयामध्ये निवास करते आहे. काजळी शून्य, तेलरहित, वात नसलेली आत्मज्योत, पण दिव्य प्रकाश आहे तिचा. म्हणून ज्योतिष ज्योती परम ज्योती, आत्मज्योती शिवस्मेहम, ती ज्योतिष शिवस्वरूप आहे शंकराचार्यांच्या. ती ज्योतिष शिवस्वरूप आहे. काजळी शून्य असलेली ज्योती, तेल आणि वात रहित असलेली ज्योती, आत्मप्रकाश रूप ज्योती देहामध्ये सहजावस्थेमध्ये राहते. ती अंगुष्ठ मात्र आहे, अंगठ्या एवढी आहे, आणि तेच ब्रह्म आहे. योगी जन या अंगुष्ठ ज्योतीचं ध्यान करतात आणि त्या ब्रह्मस्वरूप अंगुष्ठ ज्योतिषी एकरूप होऊन तेही ब्रह्मस्वरूप होतात. अंगुष्ठ प्रमाण ही ज्योती योगी ध्यानी आलंबती, ब्रह्म ज्योती ते सामावती आनंद. अशी ती ज्योती आहे. ती ज्योती आनंद स्वरूप आहे. फार खोल्यात जात नाही, कारण त्या ज्योतीचं ध्यान दोन प्रकारे केलं जातं. एक, हृदयामध्ये ती ज्योती बघून तिचं ध्यान करतात, आणि एक भ्रूमध्यामध्ये त्या ज्योतीला बघून ध्यान करतात. योगाचा विषय आहे. दोन भुवयांच्या मध्ये, दोन्ही भुवया ज्या ठिकाणी खाली वागतात, खाली वागतात नाकाकडे, नाक आणि दोन भुवया यांचा जो मध्य आहे, त्या ठिकाणी कुंकू लावायचं असतं. तिथे ज्योत बघायची असते. कुंकू कुठेही लावण्याची पद्धत नाही आहे. कुंकू फॅशन म्हणून लावण्याची पद्धत नाही. सतत त्या भ्रूमध्यातल्या ज्योतीचं अनुसंधान असावं म्हणून कुंकू लावलेलं आहे. म्हणून कुंकू सगळ्यांनी लावावं, म्हणजे पुरुषांनीही लावावं. जात वर्ण हा विषयच नाही. त्या भ्रूमध्यातल्या ज्योतीला जाणीव म्हणून इथे स्पर्श करायचा असतो कुंकू लावून. नाही तर सौभाग्यवतींनी कुंकू लावायचं आणि सौभाग्यवानांनी लावायचं नाही, असं नाहीये. आत्मज्योती बघण्यासाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी विचारांना केंद्रीभूत करायचं आहे. त्या ठिकाणी लक्ष केंद्रीभूत करायचं. दुसरी पद्धत आहे हृदयस्थ ज्योतीमध्ये लक्ष केंद्रित करणं. या दोनही गोष्टी श्री गुरूंकडून शिकल्याशिवाय करू नका. मोबाईलवर ऐकून, पुस्तकात वाचून आणि कुणीतरी सांगितलं म्हणून करू नका. श्री गुरूंनी सांगितलं असेल तरच करावं, आणि करायला सांगितलं असेल तर करावं.
इथे दोन पद्धती सांगतोय मी फक्त, करायला नाही सांगत आहे. त्या ब्रह्मज्योती आनंद रूप करतात, म्हणून तिला आता ब्रह्मज्योत शब्द वापरला. अंगुष्ट मात्र ब्रह्मज्योत. कशी आहे होती ब्रह्मज्योत? ती तीन कालांना साक्षीने पाह, आणि असा साक्षीने पाहणारा, कोणाचाही मत्सर करत नाही, कोणाचाही द्वेष करत नाही, कुणाचाही तिरस्कार करत नाही, आणि स्वतःच शरीर राहण्याची इच्छा सुद्धा करत नाही, देह रक्षणाचा विचार सुद्धा करत नाही. ही आत्मज्योत जगाची नियंती आहे, म्हणजे ब्रह्मांडाची नियंती आहे, आणि ती त्रैकालिक स्वरूपी आहे, म्हणून सत्य स्वरूप. त्रिकालेपि तिष्ठती ती सत, अशी सत शब्दाची व्याख्या आहे. ती तिन्ही काळात विराजमान असते, म्हणून ती आत्मज्योत सत्स्वरूप आहे. म्हणून त्या ज्योतीला ब्रह्म असं म्हणतात. आणि असं ब्रह्म जाणणाराच ब्रह्मज्ञ होतो. सांगा, उपनिषद कुठपर्यंत घेऊन आलाय मला? श्रुती माऊली मला आनंद रूप ब्रह्मरूप करते आहे. मी श्रुतींचा अभ्यास केला असं म्हणत असताना, मी उपनिषदांचा अभ्यास केला असं म्हणत असताना, मी ब्रह्मस्वरूपाचा अभ्यास करून ब्रह्मरूप झालो असा त्याचा अर्थ आहे. नाही तर मग आम्ही उपनिषदांचा अभ्यास केला, हे छाती ठोकपणे सांगण्यासाठी नाही आहे. छातीच्या आतमध्ये असलेल्या ज्योतीला समजून सांगण्याचा भाग आहे, ओळखण्याचा भाग आहे, जाणण्याचा भाग आहे, अनुभवण्याचा भाग आहे, आनंदरूप होण्याचा भाग आहे. यासाठी सद्गुरू लागतात. ती ज्योती ब्रह्म स्वरूप आहे, तिला जाणणारा ब्रह्मरूप होतो. द्वैत अभावात त्या ठिकाणी द्वैत शिल्लकच राहत. याला प्रत्यगात्म स्वरूप असं म्हणतात. आणि हे प्रत्यगात्म स्वरूप सर्वप्रथम हृदयाकाशामध्ये बघायचं असतं. ते हृदयाकाशात निवास करतं. बांबू मध्ये असलेलं आकाश त्यापेक्षा लहान, बासरीमध्ये असलेलं आकाश त्यापेक्षा लहान हृदयामध्ये असलेलं आकाश. हृदयाला सुद्धा 4 कप्पे आहेत. त्यामुळे त्यातला एक एक कप्पा किती छोटा छोटा आहे, आणि त्याच्यामध्ये असलेलं आकाश, ते मी आहे. ते ब्रह्मस्वरूप हृदयाकाशात असलेली ब्रह्मज्योत मी आहे हे कळणं, याला प्रत्यगात्म स्वरूप कळणं असं म्हणतात. मग आता ती ब्रह्मज्योत असल्यामुळे प्रत्येक वृत्तीमध्ये ती जाते की नाही हो? प्रत्येक वृत्तीला चैतन्य व्यापून असतं, आणि ते चैतन्य सर्व वृत्तीच्या अंतर्बाह्य व्यापलं असल्यामुळे वृत्ती बरोबर ते आत बाहेर होत असतं. आता वृत्ती शब्दाचा अर्थ डोळ्यातूनही जाते. त्यात चैतन्य असतं. वृत्ती अवच्छिन्न चैतन्य, वस्तू अवच्छिन्न चैतन्य, आणि हे दोन चैतन्य एकमेकांना मिळाल्यामुळे डोळ्यांनी वस्तू दिसते. विचारसागर. आत्मचैतन्य मात्र तीनही काळांच्या अतीत आहे. शब्दच कठीण आहे बरं का. वृत्ती अवच्छिन्न चैतन्य म्हणजे वृत्तीला वरून वेढून घेतलेलं चैतन्य, वस्तू अवच्छिन्न चैतन्य. तुम्हाला हा पेन का दिसतो आहे? या पेनला सगळीकडून चैतन्याने वेढलेला आहे म्हणून. तुमच्या डोळ्यातून येणारी जी वृत्ती, त्या वृत्तीला चैतन्याने वेढलेला आहे म्हणून. याच्यावरचं चैतन्याचं आवरण आणि डोळ्याच्या वृत्तीवरचं चैतन्याचं आवरण एक झाल्यामुळे डोळ्याला ही वस्तू दिसते. त्यासाठी पुरेसा प्रकाश, नजरेचा टप्पा आणि सुदृढ दृष्टी असावी लागते. 3 अटी आहेत त्याच्या. पण वृत्ती अवच्छिन्न चैतन्याशिवाय
वस्तू अवच्छिन्न चैतन्याशिवाय वृत्तीला वस्तू दिसत नाही. आणि हे चैतन्यच ब्रह्मस्वरूप आहे, तीच आत्मज्योत आहे, ती ब्रह्मज्योत आहे. ज्योत म्हणजे लख प्रकाश असा त्याचा अर्थ घेऊ नका. ज्योत म्हणजे चैतन्य. आणि ते चैतन्य अनुभवण्याच्या रूपामध्ये जेव्हा असतं तेव्हा त्याला आनंद असं म्हणतात. विषय निरपेक्ष सुखाला आनंद असं म्हणतात. तो आनंदाचा स्वरूप मी आहे हे जेव्हा कळतं तेव्हा ब्रह्मज्योतीचं दर्शन झालं. त्यावेळेला तो जाणणारा ब्रह्मज्ञ होतो. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवति. काय उंची आहे हो उपनिषदांची. म्हणून ती आई आहे बरं. आई बाळाला आपल्या डोक्यावर घ्यायला कमी करत नाही. मी बाळापेक्षा लहान झाली असं आईला कधी नाही वाटत. बाळ माझ्यापेक्षा मोठं व्हावं असंच नेहमी आईला वाटतं. मी बाळापेक्षा लहान झाली असा पुसटसा सुद्धा विचार मातेच्या मनामध्ये कधी येत नाही. म्हणून ती माता असते. कुपुत्रो जायेत क्वचितपि कुमाता न भवती. भगवत पूज्यपादांनी सांगितलंय की कुमाता असूच शकत नाही. कुपुत्र असू शकतो. कुपुत्रो जायेत क्वचितपि, पण क्वचित सुद्धा कुमाता नावाची गोष्ट असू शकत नाही. आपल्या मुलाचं हित चिंतण्याचा लेश मात्र विचार सुद्धा मातेच्या मनात कधी येऊ शकत नाही. आपल्यापेक्षा मुलाने अधिक उंची गाठावी हे श्रुती मातेला वाटतं. हे गीता मातेला वाटतं. गीता ही माता आहे. श्रुती ही माता आहे आपली आणि सद्गुरु ही माता आहे आपली. म्हणून सद्गुरु माऊलीला वाटतं, श्रुती मातेला वाटतं, गीता मातेला वाटतं. काय वाटतं? माझं बाळ ब्रह्मस्वरूप झालं पाहिजे. आणि म्हणून ऐसी ही आत्मज्योती नित्य जगाची नियंती, आजवरी जी होती पुढेही असे. हीची ज्योती हे नचिकेता ब्रह्मरूपती तत्वता. गुरुदेव शिष्याला सांगतात आहे. म्हणून गुरु माऊली म्हणतात. गुरूंना माऊली म्हणण्याचं कारण तेच आहे की हीच ज्योती हे नचिकेता ब्रह्मरूपती तत्वता, ऐसेनी होय जो जाणीता तो ब्रह्म जाणे. अशा पद्धतीने जो ब्रह्मज्योतीला जाणतो, आत्मज्योतीला जाणतो, अंगुष्ट मात्र पुरुषाला जाणतो, तो तीन काळाच्या अतीत होतो. देहाच्या जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्थांच्या अतीत होतो. आणि तो अशी आत्मज्योत जाणून आनंद रूप होतो. तेल वात आणि काजळी नसलेली ही ज्योत ब्रह्मज्योत आहे. ती ब्रह्मस्वरूप आहे आणि तो जाणणारा ब्रह्मज्ञ आहे. असा ब्रह्मज्ञ आपण सगळे जण व्हावं आणि त्या ब्रह्मस्वरूप आनंदामध्ये अखंड एकरूप व्हावं. यासाठी माझ्या सद्गुरु डॉक्टर काकांना मी प्रार्थना करतो व त्यांची आपल्या सगळ्यांवर कृपा हो अशी त्यांना विनंती करतो. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम